आयुरा. अवनी वहिनी, तुला आपलं दुकान चालवता येईल का? आयुषने विचारलं. तशी अवनी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिली. इथून पुढे आयुषच्या विचाराने तिला एवढा शॉक बसला होता की तोंडच बंद करायला विसरली होती ती. तिला असं बघून आयुषच पुढे बोलला. निधी मला म्हणाली तुला जॉब करायला आवडेल म्हणून तुला विचारलं. मला पहिल्या जॉबला बोलावलं आहे, तर हे आपलं दुकान तू सांभाळू शकशील का? हवं असेल तर आराध्य दादाशी मी बोलतो. आयुषने तिला समजावून सांगितलं. पण तोपर्यंत अवनी एकदम स्तब्ध झाली होती. कारण आयुष तिला असं काही विचारेल हे तिने अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. हे हा म्हणाले तर जाईन मी. अवनी थोडी खुश होत म्हणाली. तिलाही आवडणार होतं सर्वांसारखं पर्स लावून बाहेर जायला. आपणही काम करतो हे केवढं मनाला समाधान देणारं होतं तिच्यासाठी. आराध्य तिला कसलीच कमी करत नव्हता, पण तरीही तिची स्वतःची इच्छा होती आपण स्वतः करायचं काहीतरी. पण आराध्यासमोर हट्ट करायची तिची कधी हिंमतच झाली नाही. मी आज संध्याकाळी विचारून घेईन, पण विसरलोस तर तू आठवण कर, आयुष हसत म्हणाला. नाश्ता करून तो दुकानात निघाला. त्याने एकदा आयुराला बघितलं तर ती शांत झोपली होती. तिला बघून तो एक स्माईल करून निघाला. सध्या तिच्या भोवती त्याचं सगळं जग अडलं होतं. तिचे विचार बाजूला जात नव्हते. तिची काळजी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. थोड्या वेळाने अवनीला फोन करून त्याने ती उठली का, तिने काही खाल्लं का हे चौकशी केली होती. दुकानात लक्ष कमी आणि घरी तिच्यापाशी त्याचं मन जास्त फिरत होतं. आज त्याला देवेश भेटणार होता, पण आधिराजची माणसं तर आयुषच्या आजूबाजूला होती. जर देवेश त्याला भेटला तर आयुष काहीतरी हालचाल करत आहे हे आधिराजला कळायला वेळ लागणार नाही. आधीच त्याने जबरदस्ती आयुराला डिस्चार्ज करून घेतला होता आधिराजच्या हॉस्पिटलमधून. त्यामुळे त्याला आता खूप सावध राहायला हवं होतं. त्याने आपला फोन काढला आणि देवेशला एक कॉल केला. देवेश, एक प्रॉब्लेम झाला आहे, आयुषने सांगितलं. बोल, काय प्रॉब्लेम आहे? देवेशने थोड्या जड आवाजातच विचारलं, कारण तो सकाळपासून आधिराजच्या सर्व्हरमध्ये घुसायचा प्रयत्न करून खरंच दमला होता. त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं, त्यामुळे थोडासा वैतागलाही होता. तो लॅपटॉप बंद करून बसलाच होता की त्याला आयुषचा कॉल आला होता. आपण समोरासमोर भेटू शकत नाही, कारण आधिराजने मला चांगलंच मूर्ख बनवलं आहे. त्याने माझ्या सेफ्टीचं कारण सांगून माझ्याच घरासमोर आपली सिक्युरिटी ठेवली आहे. इवन माझ्या दुकानाच्या समोरही त्याची सिक्युरिटी आहे. त्यामुळे मी कुठे जातो, मी काय करतो, मी कोणाला भेटतो ह्याची सगळी खबर त्याला असणार, आयुष देवेशला म्हणाला. खरंच असं केलंय त्याने? मग तर त्याला तुझ्या घरातली प्रत्येक गोष्ट माहीत असणार. लक्ष ठेव, त्याने कुठे तुझ्या आजूबाजूला रेकॉर्डर वगैरे तर नाही ना लावलाय? तुझं बोलणं त्याला ऐकू जात असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याला ऐकू जाता नाही, नाहीतर तू खूप मोठ्या मध्ये येशील. देवेशने त्याला सावध करत सांगितलं. नाही, कारण मी सहसा माझ्याशिवाय कोणालाच आत दुकानात घेत नाही, त्यामुळे हे कोणीही करणं शक्य नाही, आयुष म्हणाला. कारण लॉक तोडून वगैरे आधिराज असं काही करणार नव्हता. त्याला आयुषच्या आणि आयुराच्या नजरेत वाईट व्हायचं नव्हतं. सगळं कसं गुपचूप करून आपण नामानिराळं व्हायचं होतं. त्याचसाठी तो एवढी काळजी घेत होता. स्वतःहून कोणत्या गोष्टीत अडकेल असं तो काहीच करणार नव्हता. आयुषला आधिराजबद्दल एवढं तर कळलंच होतं. ओके, पण आता काय करायचं ठरवलं आहेस तू? देवेशने मुद्द्यावर येत आयुषला विचारलं. सध्या आपण भेटूया नको,
आणि भेटलोच तर आपल्याला काहीतरी जुगाड करावा लागेल, जसं की तुला नाहीतर मला आपला वेश बदलायला लागेल. हे करताना अधिराजच्या माणसांना आपल्यावर अजिबात संशय आला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर सगळं मुसळ किराय. आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे भेटायला, किंवा मग न भेटताच काहीतरी करायला पाहिजे. आयुष देवेशला म्हणाला. ओके, मग आपण नको भेटूया. सध्या मीही थोडं माझ्या पद्धतीने काम करतो. काही माहिती हवी असेल तरच तुला कॉल करेन मी, देवेशने त्याला सांगितलं. त्याच्या डोक्यात अजूनही तो सर्व्हरचा विषय फिरत होता. ओके, तेच बेस्ट राहील, आयुषने बोलून कॉल कट केला. या दरम्यान त्याचं बाहेरही लक्ष होतं. तो खूप हळू आवाजात बोलत होता, जेणेकरून कोणाला ऐकायला येणार नाही. पुन्हा एकदा खात्री करून तो आत गेला. इतक्यात त्याला जवळच पावलांचा आवाज आला. बघितलं तर अधिराजचा माणूस काउंटरवर आला होता. आयुषला त्याला बघून एक क्षण भीतीच वाटली. बापरे, ह्याने आपलं बोलणं ऐकलं का? आणि ऐकलं असेल तर लगेच अधिराजला सांगणार असेल का? तो एका ठिकाणी तसाच उभा राहिला. अधिराज सरांचा फोन आहे. तुमचा फोन व्यस्त आला म्हणून अधिराज सरांनी मला फोन द्यायला सांगितला आहे तुम्हाला, त्या सिक्युरिटीने सांगितलं करत. ओके म्हणत आयुषने हात पुढे करून तो फोन घेतला. मनात देवाचे आभारसुद्धा मानले की त्या सिक्युरिटीने काही ऐकलं नव्हतं. बोल अधिराज, आयुष म्हणाला. तू काय एवढं जबरदस्ती घेऊन आलास तिला हॉस्पिटलमधून? डॉक्टरांचं काही चुकलं का? डॉक्टर म्हणत होते तू त्यांना रागावून आयुराला जबरदस्ती घेऊन गेलास घरी म्हणून. अधिराजच्या मनात राग खदखदत होता, पण कंट्रोल करून तो बोलत होता. नाही, डॉक्टर खरंच चांगले आहेत, पण मलाच त्या हॉस्पिटलमध्ये कंटाळा आला होता. आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आलो की लगेच पुन्हा हॉस्पिटल म्हणून मग खूप वैतागलो होतो मी. त्यात आता तिला थोडं आराम पडला होता म्हणून मी तिला घरी घेऊन आलो. तिचं तसंही मलाच करायचं होतं सगळं, तर तिथे केलं काय आणि घरी केलं काय सारखंच. तसंच काय वाटलं तर तुझं हॉस्पिटल माझ्यासाठी काय उघडच आहे, आयुष म्हणाला. तसा अधिराजने हाताच्या मुठी आवळल्या. स्वतःला एवढा शहाणा समजतो हा? माझं हॉस्पिटल काही धर्मशाळा थोडीच आहे. तू मनातच बोलला. हे बघ आयुष, तू जबरदस्त घेऊन आलास तर मी तुझी काही मदत करू शकणार नाही, कारण डॉक्टरसुद्धा खूप नाराज होते तुझ्यावर. त्यांनी जर नाही म्हणाले तर मीही काही करू शकत नाही. तू तिथून निघायच्या आधी विचार करायला हवा होतास ना. ते डॉक्टर खूप एज्युकेटेड आहेत. तू त्यांना झीड करून आलास. कसं वाटलं असेल त्यांना? अधिराज बोलला. थोडक्यात त्याने आता काही मदत करायला नकार दिला होता, कारण त्याला आयुषचा खूप राग आला होता, पण जाहीरपणे दाखवू शकत नव्हता, म्हणून असा अडून अडून बोलत होता. अरे, हॉस्पिटलमधून औषधांचा वास किती येतो. मी तर पार वैतागून गेलो होतो. डॉक्टर नाराज असतील तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे. आयुष एकदम नॉर्मल राहत म्हणाला. आपण मुद्दाम केलं हे त्याला अधिराजला कळू द्यायचं नव्हतं. त्याची काही गरज नाही आयुष, पण मी सारखं सारखं त्याला नाही सांगू शकत, एवढंच मला म्हणायचं होतं, अधिराजने सांगितलं आणि कॉल कट केला. समोरचा ग्लास त्याने जोरात फेकून दिला आणि आपला राग व्यक्त केला. त्याच्या आवाजाने वेटर धावत त्याच्याजवळ आला. सर, तुम्ही ठीक आहात? वेटर पुढे होऊन ग्लासच्या काचा बाजूला करून त्याच्या जवळ येत म्हणाला. अधिराजने त्याला काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात राग होता. मॅनेजरसुद्धा आवाज ऐकून धावत तिथे आला. सर, तुम्ही ठीक आहात? त्याने अदबीने अधिराजला विचारलं, पण सध्या अधिराजचं कुठेच लक्ष नव्हतं. त्याचं डोकं सध्या खूप रागात होतं. त्याच्या प्लॅनची थोडीशी जरी भनक आयुषला लागली
तर मात्र त्याचं सगळं केलेलं पाण्यात गेलं असतं आणि हे तो कदापि होऊ देणार नव्हता. मला शांतता हवी आहे, त्याने कडक आवाजात सांगितलं. तसं मॅनेजर सहित वेटर तिथून निघून गेले. जाताना सफाई बॉयला त्यांनी काचा भरून टाकायला सांगितल्या. अधिराज अजूनही स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत होता. घड्याळात बघितलं तर अजूनही 5:30 होत होते. आता त्याला ऑफिसला जायचं होतं. त्याचं डोकं निधीच्या विचारात हरवलं. तिला त्रास द्यायचा म्हणून त्याने तिला समोर बसवून फाईल ॲनालिसिस करायला दिलं होतं. पण ती मात्र प्रामाणिकपणे काम करत होती हे तिच्या काढलेल्या पॉइंट्स नोट करण्यामुळे कळत होतं. म्हणजे तिला कोणतंही काम दिलं तरी ते मनापासून करत होती. तो मनातल्या मनात तिच्या कामावर खुश होता. तो उठला आणि सरळ क्लबच्या बाहेर निघाला. ऑफिसला पोचला तेव्हा निधी मन लावून काम करताना दिसली. तिला तसं काम करताना बघून खरं तर त्याला खूप बरं वाटलं होतं. तिला आपण उगीच त्रास देतो असंही वाटून गेलं मनात. पण पुन्हा त्याला समीरचा चेहरा समोर येताच तिचा राग आला. खुर्चीत जाऊन बसल्यावर तिचं बघणं जाणवलं होतं. पण ती जेव्हा घरी जायला विचारायला आली तेव्हा मात्र तो संतापलाच. नाहीच सांगून टाकलं तिला. तिने वाद न घालता पुन्हा कामाला लागली. तेव्हा मात्र पुन्हा तिने त्याचं मन जिंकलं होतं. शेवटी त्यालाच काळजी वाटली, जसं तो तिला सोडायला येतो म्हणाला. पण गाडीची चावी हातात उचलून घेतल्यावर त्याला आठवलं आपण तर ड्रिंक केलं आहे आणि त्या दिवशीचा आजचा बघता त्याला रिस्क घेऊ वाटली नाही. त्याने मेसेज करून ड्रायव्हरला खाली बोलावून घेतलं गेटवर. पण निधीला मात्र ड्रायव्हर असताना त्याचं येणं नको होतं. पण त्याला तिच्यासोबत जाणं जरुरी वाटत होतं, कारण त्याचं मन कोणाला तरी बघायला आसुसलं होतं. त्याला वाटायचं आत्ता आयुष्याला गायब करायचं आणि आयुराला आपल्या महालात घेऊन जायचं. तिच्या दिमतीला 100 नोकर ठेवायचे. तिला काहीच कमी करायचं नाही. तो विचारात हरवला होता की त्याला निधीची नजर त्याच्यावर जाणवली. म्हणून बंद डोळ्यांनीच त्याने तिला प्रश्न केला. पण तिचं ते ठाम उत्तर बघून त्याला खात्री झाली की ती खरंच समीरवर प्रेम करत होती. गाडी निधीच्या बिल्डिंग खाली थांबली तसं निधी खाली उतरली. आयुष संध्याकाळी लवकर घरी आला होता. निधीला सोडायला अधिराज घरी येतो हे माहीत झालं होतं त्याला. पण तो सध्या त्याला अडवू शकत नव्हता. त्याला स्वतःलाच काहीतरी मार्ग काढायला हवा होता. कदाचित त्याने जॉब जॉईन केल्यावर हा प्रश्न सुटणार होता. म्हणजे येतानाच कामावरून घरी तो बाईकने निधीला घेऊन येऊ शकत होता. इतक्या दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर निधी आणि मागे अधिराज उभा होता. आयुष, कशी आहे आयुराची तब्येत? अधिराजने आयुषला बघितल्याच विचारलं. बरी आहे. तो दरवाजातून बाजूला होत चेहऱ्यावर स्माईल करत म्हणाला. मी बघून येऊ का? तुला काही प्रॉब्लेम नसेल तर? अधिराजने विचारलं. आयुषने मात्र त्याच्या या प्रश्नावर त्याला मनात 100 शिव्या दिल्या. पण तोंडावर हसत त्याने त्याला आपल्या मागून यायला सांगितलं. हो ये ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही, आयुषने सांगितलं आणि पुढे चालू लागला. दरवाजा उघडून त्याने बघितलं तर आयुरा थोडी वर सरकून उशीला पाठ टेकून शांतपणे बसली होती. हातात मोबाईल होता. तरी एक बरं, आयुराला अजून अधिराजबद्दल काहीच माहिती नव्हतं. आयु, अधिराज येतोय बघायला तुला, असं म्हणत त्याने तिला चादर नीट करून दिली. तिने मोबाईल बाजूला ठेवून आयुषच्या मागे उभे असलेल्या अधिराजला बघितलं. कशी आहेस? काही त्रास नाही ना?
त्याने तिच्या डोळ्यातच बघत विचारलं. काही नाही, थोडंसं दुखतं कमरेत, औषधांनी होईल कमी हळूहळू, आयुरा म्हणाले. त्याने तिच्याकडे बघितलं आणि मागे वळून पुन्हा बेडरूम बाहेर आला. आयुष्यही त्याच्या मागोमागच बाहेर आला. आयुष, काळजी घे तिची, मी निघतो, अधिराज म्हणाला. तसा आयुषने मान हलवून हसून दाखवलं. हो, घेतो काळजी तिची. आयुष्यही तेवढ्याच शांततेने म्हणाला. अधिराज तिथून निघाला तो सरळ आरवच्या इथे आला. सकाळपासून फक्त खिडकीत बसून आहे असं कळलं होतं त्याला. बाकी काहीच हालचाल त्याने केली नव्हती. वॉशरूम आणि दुपारची झोप सोडली तर तो खिडकी सोडून कुठेच गेला नव्हता. आता 10 वाजत आले होते. त्याला लवकरात लवकर आयुषला काहीही करून उडवायचं होतं. उद्या करायचं तर आजच करू असं झालं होतं त्याला. त्याने राकेशला कॉल करून एक पिस्तूल अरेंज करायला सांगितले. राकेशला एक बंदूक अरेंज करायला काही कष्ट पडले नाही. आपल्याच धंद्यातून एक पिस्तूल घ्यायची होती. त्याला कुठलं जड काम करायचं होतं. हो, अधिराजचा काळा धंदाही होता, ज्यात त्याला करोडो रुपयांचा फायदा व्हायचा. म्हणूनच त्याला पैशाची कुठेच कमी नव्हती. त्याच्या 100 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती होती त्याची. पोलीस त्याचा ऐकत होते तर नेते त्याच्या एका इशाऱ्यावर चालत होते. खिशात पैसा असला की काही शक्य असतं हे दिसून येत होतं. आरव बेडवर शांत बसला होता की त्याला दरवाजा उघडल्याचा आवाज आला. त्याने बघितलं तर अधिराज आत येत होता. सर, तुम्ही? त्याने एक्सपेक्ट केलं नव्हतं की रात्री अधिराज त्याला भेटायला इथेही पोहोचेल म्हणून त्याने आश्चर्याने विचारलं, तुझ्याकडे काम आहे? अधिराजने तिथल्या खुर्चीत बसून सांगितलं. सांगा ना सर, तुमच्यासाठी कोणतंही काम करायला तयार आहे मी. आरव उभं राहत म्हणाला. राकेश. अधिराजने राकेशचं नाव घेताच राकेशने आरवसमोर बंदूक धरली. सर, बंदूक? मी अजूनपर्यंत कोणालाच स्वतः मारलं नाही, आरव घाबरतच म्हणाला. कारण त्याला बंदूक बघूनच भीती वाटली. ओके राकेश, याला ट्रेनिंग करायला पाठव, जेवढं लवकर होईल तेवढं बघ. अधिराजने राकेशला ऑर्डर्स दिली. सर, त्यांना जेवण द्यायचं का? सागरने धावत पुढे येऊन विचारलं. दे, त्याने सांगून एकदा सागरकडे बघितलं. सागरने लगेच टापला सांगून आरवला जेवण पाठवून दिलं. काही गडबड नाही ना केली? अधिराजने सागरला विचारलं. नाही सर, सागरने लगेच उत्तर दिलं. तसा तो तिथून जायला वळला. देवेशने आपल्या टीमला अधिराजचा कॉल ट्रेस करायला सांगितला होता. त्यांच्याकडून रेकॉर्ड मिळताच त्याने ते ऐकलं सुद्धा होतं. पण अधिराजचं बोलणं ऐकून जरा विचित्रच वाटलं त्याला. अधिराज का पिस्तूल मागवत असेल? देवेश मात्र ह्या विचारात पडला होता. का मागवली होती पिस्तूल? अधिराज त्याच्या इराद्यामध्ये होईल का सफल? देवेश काय करेल अधिराजच्या विरोधात? एवढा मोठा बिझनेसमन त्याला सहज काही करू देईल का त्याच्या विरोधात? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.